आम्हाला जे काही देता येणं शक्य होतं, वीज माफीचं आम्ही कंटिन्यू चालू केलं. महिलांना 1500 रुपये अनुदान द्यायचं ते आम्ही त्या ठिकाणी चालू ठेवलं. नवीन AI या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला म्हणजे आमचा पोलीस विभाग असेल, आमचा कृषी विभाग असेल, आमचा उद्योग विभाग असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये त्याला कसं मदत होईल याबद्दलचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना आर्थिक शिस्त, मी पुन्हा पुन्हा सांगतो, तुम्ही पत्रकार मित्रांनी पण बारकाईने जर बघितलं तर त्यामध्ये आर्थिक शिस्त लावण्याचा निश्चितपणे आणि संतुलित अर्थसंकल्प देण्याचा प्रयत्न. आज तुम्ही बघा, देशामध्ये 7,20,00,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प, कदाचित पॉप्युलेशन जास्त असल्यामुळं फक्त उत्तर प्रदेशचा असेल, नाहीतर कुणाचाही एवढा मोठा त्या ठिकाणी अर्थसंकल्प नाही आहे. तो आपण राज्याला दिलेला आहे आणि त्याच्यातून जे काही आर्थिक शिस्तीची नियम केंद्र सरकारने ठरवून दिलेले आहेत त्याचं काटेकोरपणे पालन शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राने हा अर्थसंकल्प मांडत असताना महायुती सरकारने केलेला आहे.